आज आपण मराठी विषयाअंतर्गत अलंकारिक शब्द शिकणार आहोत. अळवावरचे पाणी म्हणजे फार काळ न टिकणारे, लवकर संपणारे. अडेल तट्टू आपलाच हेका चालविणारा म्हणजे हट्टी माणूस. अरण्य रुदन म्हणजे काहीही फलनिष्पत्ती न होणारी, निष्फळ गोष्ट जिचा काहीही फायदा होत नाही अशी. अक्षरशत्रू अजिबात लिहिता वाचता न येणारा, ज्याला एकही अक्षर लिहिता वाचता येत नाही अशी व्यक्ती अक्षरशत्रू. अष्टपैलू अनेक गुण अंगात असणारा, चांगले गुण असणारा. अजागळ अजागळ म्हणजे काहीही उपयोग नसणारा, ज्याचा कोणालाही काहीही फायदा नाही असा. अलबत्या गलबत्या म्हणजे क्षुल्लक व्यक्ती. अंडी पिल्ली म्हणजे गुप्त गोष्टी म्हणजे सिक्रेट्स. अजातशत्रू कोणीही शत्रू नसलेला, ज्याला एकही शत्रू नाही असा व्यक्ती अजातशत्रू. अडेराव अडेराव म्हणजे दुसऱ्याला किंमत न देणारा, अशा व्यक्तीला म्हणायचं अडेराव. अस्तनीतला निखारा म्हणजे गुप्त शत्रू, फितूर. कळीचा नारद भांडणे लावणारा, दोन व्यक्तींमध्ये भांडण लावणारा. कर्णाचा अवतार उदार मनुष्य, जो ज्याच्याकडे आपण काहीही मागितलं तरी लगेच देतो असा. कुंभकर्ण कुंभकर्ण म्हणजे झोपाळू मनुष्य. कूपमंडूक म्हणजे संकुचित मनाचा, संकुचित विचार असलेला. कळसूत्री बाहुले म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा, स्वतःची बुद्धी न चालवता दुसरा सांगेल तसं वागणारा. खेटराची पूजा म्हणजे अपशब्दांनी खरडपट्टी काढणे, एखाद्याला रागवणे. खडाजंगी खडाजंगी म्हणजे खूप मोठे भांडण. कोल्हेकुई म्हणजे शूद्र लोकांनी केलेली ओरड. खोगीर भरती म्हणजे उपयोगी नसलेल्या लोकांचा भरणा. उंबराचे फूल म्हणजे न आढळणारी गोष्ट. गोगलगाय गोगलगाय म्हणजे निरुपद्रवी मनुष्य, ज्याचा कुणालाही कोणताही त्रास नाही असा मनुष्य. गाजर पारखी कसलीही पारख न करता येणारा, ज्याला कोणतीही कसल्याही प्रकारची पारख नाही, पसंती करता येत नाही असा. एरंडाचे गुऱ्हाळ म्हणजे तथ्य नसलेल्या गोष्टी. अरण्य पंडित म्हणजे मूर्ख मनुष्य, मूर्ख माणूस. अकलेचा खंदक म्हणजे मूर्ख मनुष्य. अकलेचा कांदा म्हणजे देखील मूर्ख मनुष्य. सलग आपण 3 शब्द पाहिले, अकलेचा खंदक, अरण्य पंडित आणि अकलेचा कांदा. या तिघांचाही अर्थ मूर्ख मनुष्य असा होतो. आग्या वेताळ म्हणजे खूप त्रास देणारा. गुळावरची माशी म्हणजे संधीसाधू मनुष्य, म्हणजे स्वतःचा फायदा करून घेणारा. गळ्यातला ताईत म्हणजे अत्यंत प्रिय मनुष्य, अतिशय आवडती व्यक्ती. गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत असलेला. गाव मामा म्हणजे सर्वांना आपला वाटणारा माणूस. गौड बंगाल म्हणजे चमत्कारिक गूढ, गूढ म्हणजे रहस्य. गंगा यमुना म्हणजे डोळ्यातले पाणी, अश्रू. घर कोंबडा म्हणजे घराबाहेर न पडणारा, घरात सतत घरात बसून राहणारा.
गुलाबाचे फूल म्हणजे नाजूक व्यक्ती. उपटसुंभ म्हणजे कुणीतरी व्यक्ती, ज्या व्यक्तीला कुणीही विचारत नाही किंवा जो काहीही काम करत नाही. गुरुकिल्ली. गुरुकिल्ली म्हणजे मर्म किंवा रहस्य. गद्धे पंचविशी म्हणजे वाईट वागणारा तरुण. ग्यानबाची मेख म्हणजे खास मक्खी. 14वे रत्न म्हणजे भरपूर मार खाणे. छक्के पंजे म्हणजे डावपेच. झाकले माणिक म्हणजे गुणांचे प्रदर्शन न करणारा. खुशाल चेंडू म्हणजे काम न करता चैनीत राहणारा, मौज मजा करणारा माणूस. त्रिशंकू म्हणजे धड ना इकडे धड ना तिकडे. कैकेयी म्हणजे दुष्ट स्त्री, वाईट स्त्री. कुबेर. कुबेर म्हणजे श्रीमंत माणूस. कपिला षष्टीचा योग म्हणजे दुर्मिळ सुसंधी, कधीतरी येणारी सुसंधी, चांगली संधी. चरपट पंजरी म्हणजेच कंटाळवाणे बोलणे. ताटाखालचे मांजर म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा माणूस. तिस्मारखा म्हणजे अरेरावी करणारा. त्रिस्थळी यात्रा म्हणजे एकाच कामासाठी अनेक ठिकाणी जावे लागणे. तोंडपाटीलकी. तोंडपाटीलकी म्हणजे स्वतः न करता दुसऱ्यांना हुकूम सोडणारा. त्राटिका. त्राटिका म्हणजे कजाग स्त्री, भांडण करणारी स्त्री, वाद घालत बसणारी स्त्री. दगडावरची रेघ कधीही न बदलणारे वाक्य. द्राविडी प्राणायाम म्हणजे विनाकारण केलेला खटाटोप. नवकोट नारायण. नवकोट नारायण म्हणजे श्रीमंत मनुष्य. यासाठी आपण कुबेर हा सुद्धा एक शब्द पाहिला होता, कुबेर. नंदी बैल. नंदी बैल म्हणजे होला हो करणारा. नरसिंह. नरसिंह म्हणजे पराक्रमी, पराक्रमी पुरुष. पाप्याचे पितर. पाप्याचे पितर म्हणजे अगदी हडकुळा मनुष्य. बादरायण संबंध म्हणजे ओढून ताणून दाखवलेला संबंध. बिनमाड्याचे घर म्हणजे तुरुंग. बृहस्पती म्हणजे विद्वान मनुष्य. भाकडकथा. भाकडकथा म्हणजे निरर्थक गोष्टी. भगीरथ प्रयत्न म्हणजे चिकाटीने केलेले प्रयत्न, खूप प्रयत्न करणे. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे तडीस जाणारी प्रतिज्ञा. पोपटपंची म्हणजे अर्थहीन पाठांतर, समजून न घेता केलेले पाठांतर. महामाया. महामाया म्हणजे कजाग स्त्री, भांडखोर स्त्री. याच अर्थाचा आपण अगोदर शब्द पाहिला त्राटिका. त्राटिका म्हणजे सुद्धा कजाग स्त्री. पाताळयंत्री म्हणजे कपटी मनुष्य. धर्मराज म्हणजे सत्यवचनी. मायेचा पूत म्हणजे पराक्रमी. मुक्ताफळे म्हणजे वेडेवाकडे शब्द, वेडेवाकडं बोलणे. मदनाचा पुतळा म्हणजे अत्यंत देखणा. रामबाण. रामबाण म्हणजे अचूक लागू पडणारा उपाय, की ज्या उपायामुळे आजार पूर्णपणे नाहीसा होतो. रुपेरी बेडी. रुपेरी बेडी म्हणजे चाकरी. रडतराव. रडतराव म्हणजे इच्छा नसताना काम करणारा. लंकेची पार्वती.
लंकेची पार्वती म्हणजे अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री. वरण भात. वरण भात म्हणजे विजोड जोडपे. बाजीराव. बाजीराव म्हणजे अतिशय चैनी, मजेत आयुष्य घालवणारा मनुष्य. मारुतीचे शेपूट. मारुतीचे शेपूट म्हणजे लांबत जाणारे काम, म्हणजे काही ना काही कारणाने पुढे ढकलत जाणारे काम. वाहती गंगा. वाहती गंगा म्हणजे आलेली संधी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय नवनवीन असे अलंकारिक शब्द अभ्यासले. तुम्हाला देखील नवीन शब्द शिकायला मिळाले असतील अशी आशा बाळगते. आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.